हे साक्षी, मी आहे ना आधी काकाला ऑब्झर्व करतो. तो कोणती कामं करतोय ना ते मी आज बघतो. हा आणि मी माई आजीला. हा मी मेघना मामीला करते. हा आज फक्त आहेत ना ते कोणती कामं करतात ते बघूयात. मग आपण उद्या ठरवू आपण कुठलं काम करायचं. पण कोणी काही विचारलं तर त्यांना काय सांगायचं? सांगू काहीतरी. आपण ना त्यांना असं सांगूयात की आपला प्रोजेक्ट आहे म्हणून आपण घरातल्या सगळ्या वस्तू बघतोय. प्रोजेक्ट आपल्या तिघांचा एकच, कोणीतरी विचारेल ग आपल्याला. ए मयू, तू किस करू नकोस ग. अगं कोणाचं लक्ष नसताना आपण बघूयात. ओके, तर संध्याकाळी भेटूयात आणि एकमेकांना रिपोर्ट करूयात. ओके ओके येस. चला. साक्षी, पल्लव, काय झालं? अगं आधी मामा तर ऑफिसला गेलाय ना. अरे हो, आणि मेघना काकू कॉलेजला. अय्या, आता काय करायचं? ए साक्षी, तू मायाजीला ऑब्झर्व करणार आहेस ना? हो, हे आपण ना एक काम करूया. तुम्ही सगळे ना माझी मदत करा, म्हणजे ना आपण सगळे मायाजी काय काम करते ते बघूयात. हा हा, चल चल चल. काय काय चाललंय तुमचं? हे पडाल ना कुठेतरी. सॉरी Sorry, sorry, sorry. नसता उद्योग होईल मला. पण मायाजी, हे तू काय करतेस? माझी उन्हाळी काम. उन्हाळी कामा? ह्या बॅगेचा काय संबंध? खूप वर्षांचा संबंध आहे बाबा. आ? काय ह्याच्यात की नाही माझ्या सगळ्या साड्या आहेत ठेवणीतल्या. ठेवणीतल्या म्हणजे काय ग मायाजी? ठेवणीतल्या म्हणजे जपून ठेवलेल्या. ह्या साड्या काय मी रोज रोज नाही वापरत. लग्न कार्याला, सणासुदीला किंवा आपल्याकडे गणपती वगैरे असतो ना तेव्हा वापरते मी. या अशा उंची सिल्कच्या साड्या, भरजरी साड्या खराब होऊ नयेत ना म्हणून तशा बॅगेत ठेवायच्या आणि त्यात लवंगा ठेवायच्या. लवंगा म्हणजे? आता लवंग म्हणजे काय हे मला विचारू नकोस ना तू. अगं अशी काय करतेस? माई आजी नाही का आपल्याला सांगते, दात दुखत असेल तर आपल्याला तोंडात धरायला त्या लवंगा. हा त्या होय. त्या साडीत का ठेवायच्या? त्याला कसर लागू नये, धस लागू नये म्हणून. ए मायाजी, तू काय बोलतेस ते काहीच कळत नाहीये. उन्हाळी काम, बॅग, लवंगा, डोक्यावरून जातंय सगळं. अरे त्यात न समजण्यासारखं काय आहे बाळांनो? हा हे बघा, ह्या माझ्या साड्या आहेत की नाही, ह्या खूप छान आहेत, किमती आहेत, हो की नाही? मग त्या खराब होऊ नयेत म्हणून त्या मी अशा बॅगेत ठेवते. आणि बॅगेत सुद्धा खराब होऊ नयेत ठेवून ठेवून म्हणून मी त्याच्यामध्ये लवंगा घालून ठेवते आणि मग त्यांना उन्ह दाखवते. उन्ह दाखवायची म्हणजे? अरे म्हणजे उन्हात ठेवते. ह्या अशा सिल्कच्या साड्या, भरजरी साड्या ह्या खराब होऊ नयेत ना म्हणून मग त्या मी आपल्या अंगणामध्ये सतरंजी घालते आणि त्या सतरंजीवरती अशा पसरून ठेवते आणि मग पुन्हा त्या बॅगेमध्ये ठेवते घडी करून. म्हणजे वर्षभर त्या अगदी सुखानं आनंदाने राहतात बॅगेत. चला आता आपण बाहेर सतरंजी घालूया आणि त्याच्यावरती साड्या अशा मस्त पसरून ठेवूया. चला. मायाजी, उद्या 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 आता आज या 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 नाना, कॉफी आणि तोडगा. दोन्ही रेडी आहे. खरंच? काय सांगता? मॅक, तुला काय तुझा सासरा असा तसा वाटला काय? नाना सांगा ना, मला खूप उत्सुकता आहे. थांब 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 दाखवतो. दाखवतो म्हणजे? तुम्ही तोडगा सांगणार आहात की दाखवणार आहात? हीच तर गंमत आहे. तू कॉफी आणि तोडगा असं म्हणालीस ना, दोन्ही एकदम. आ. आ. कॉफी, हा तोडगा. नाना, आ. अहो हे काय? ब्युटी कॉन्टेस्टचा मुकुट. हाच तर आपला तोडगा आहे. अहो पण काय आहे मेघना, माणसाने ना विशेषतः नात्यांमधल्या ताणतणावांकडे खेळकर वृत्तीने बघितलं पाहिजे. तुला आठवतंय
मनोज आणि चित्राच्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय तोडगा काढला होता? आपण म्हणजे तुम्ही. हेच घ्या. तर या उलट त्याला जर आपण लेक्चर दिलं असतं, त्या दोघांमधल्या चुका दाखवून दिल्या असत्या, तर काय झालं असतं? दोघांच्यातलाही ताण कमी होण्याऐवजी वाढलाच असता. हा. खरंच नाना, असंच झालं असतं. पण तुम्ही तो गेम खेळूया म्हणालात. सगळ्यांना इतकं छान प्रसन्न खेळकर वातावरणात नेलं तुम्ही की तुमचे शब्द खूप आवडले होते मला नाना. दोघांच्याही मनातले पीळ सैल झाले. तुला सांगतो मेघना, माणसाला जर ठसका लागला, तो दमला की आपण मारे त्याच्या पाठीवरून हात फिरवतो. पण तो जरासा जरी चुकला की लगेच चाबूक उगारतो. खरं तर त्या चुकलेल्या माणसाच्या पाठीवरून दोनदा हात फिरवावा. त्याला प्रेमाची जास्त गरज असते आणि मग त्याच्या अंतर्मनातली चूक चटकन त्याच्या ओठावर येईल. असो, तू आधी कॉफी घे, गार होईल. तोवर मी हा तोडगा आमच्या खोलीत लपवून येतो आणि नंतर त्याची गंमत तुला सांगतो. हा, आलोच. नाना खरंच काय रे आम्ही आज रात्रभर चालणार आहे की काय काम तुझं? रात्रभर नाही पण 2-2:30 वाजतील बहुतेक. पुढचे 3-4 महिने आता हे असंच चालणार आहे, दिवस रात्र काम. त्याचं काही नाही रे, तुला मनासारखं काम करायला मिळालं ना की तू आनंदातच असतोस. पण फक्त ऍसिडिटी सांभाळ बाबा. ते काय ना, एकदा का तुला ऍसिडिटीचा त्रास सुरू झाला ना की तुझी अवस्था अगदी बघवत नाही. हा आम्ही विजया किती सांभाळलं ना तरी शेवटी हे होणारच का? एवढं एकटिक चालू आहे ना. हे चल ना, आईस्क्रीम खायला जाऊया. आईस्क्रीम आत्ता? हो. काय खरंच म्हणतोय मी. किती दिवसात आपण दोघं गेलोच नाही कुठे. लग्नानंतर आठवतं ना किती जायचो आपण आईस्क्रीम खायला. मस्त वाटतं ना आठवलं तरी. आणि आपल्याला ना उगाच असं थ्रिलिंग वाटायचं नाही का? हे चल जाऊया. आणि प्लीज आता ना कपडे वगैरे बदलत बसू नकोस. चल मी गाडी काढतो, मस्तपैकी एक चक्कर मारून येऊ आपण. आम्ही पण मुलं येताना आणू त्यांना आईस्क्रीम, उद्या खातील. मुलं काय रमलीत नानांबरोबर, नवीन नवीन खेळ चालू आहेत त्यांचे. चल. हो नाही पण मग शेखर, त्या सगळ्यांची एक लिस्ट तयार कर ना. बघ, गुप्ताजींची फाईल माझ्याकडे आहे, पण उपाध्याय म्हणतायत ना तसलं काहीच नाहीये. मग आपल्याला भेटून ठरवावं लागेल सगळं. दादा, शेखर मी तुला करतो थोड्या वेळाने फोन. ओके चल बाय. काय रे, कुठे चालला होता? सतीश असता तर म्हणाल असतो की बोका आडवा आला. म्हणजे मी आडवा आलोय? नाही तर काय. अच्छा 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 अच्छा, चोरी छुपे काही जा रे ते. हा काय ग विजया? नाही नाही, तू जा ना तुझ्या रूम मध्ये यार. कशाला उगाच कबाब मी हड्डी बनतोस. हा अरे आम्ही काही काय, त्याला काहीतरी वेगळंच वाटेल. वेगळं म्हणजे काय? गप्प बसा आम्ही तो. अरे अरे काय काय अरे, आम्ही दोघं जण जाऊया जरा रोमॅन्टिक डेटवर चालू. ए, आम्ही गप्प बसा. तुम्ही दोघं एकत्र असलं ना की अति करता. काही नाही आदित्य, आम्ही फक्त आईस्क्रीम खायला चाललो, बाकी काही नाही. बाकी काय असतं विजया? अय्यो हे सांग त्याला बाकी काय सांग. आम्ही आणि आदित्य तू अति करू नकोस. हा अरे नाही, मी सिरियसली विचारतोय खरंच. हे बघा, तुम्ही म्हणजे राम सीता, हा. मी लक्ष्मण, त्यामुळे तुमच्याकडून शिकणं हा माझा धर्म आहे. करेक्ट. हे सांग. म्हणून मी विचारतोय की बाकी काय असतं विजया? सांग बाकी काय. आदित्य तुला ना अरे दादा दादा वाचव. सॉरी 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 सॉरी. दादा आधीच फार वेळ घेतलाय मी तुमच्या डेट मधला. धन्यवाद. एन्जॉय एन्जॉय. आणि अर्थातच आईस्क्रीम आणालच. तुझ्यासाठी तर अजिबात नाही आणणार. करेक्ट. दादा नाही अजिबात नाही आणणार. अजिबात हे नाही आणणार. आम्ही अजिबात नाही आणणार. अजिबात नको दादा. दादा व्हॅनिला अजिबात नको. मुळीच आणणार नाही नाही नाही. मुळीच. बाय. चेतन, काय सरप्राईज असेल रे? माझं तर लक्षच लागत नाही कशात. सारखी 30 वाक्य घोळतायत मना. माहित नाही, आपण कुठल्या सिनियर्सला विचारूया का? ए वेडपट,
अरे सरप्राईज फक्त आपल्यासाठीच आहे, सगळ्यांसाठी नाहीये. असं आहे तर. अर्थात, नाहीतर स्पेशली आपल्याला का सांगितलंस? गॉड, पण आपण एवढा विचार का करतोय? असेल काहीतरी. एक काम कर, तू चल आपण कॅन्टीन मध्ये जाऊया. नाही रे, तू जा, मी इथेच थांबतो. कोणाची वाट बघतोयस? कविताची? नाही. जाऊ दे, हल्ली तुझे कुठे लक्ष असतं काही कळतच नाही. कुठल्या तंद्रीत असतोस कोण जाणे. चल मी येतो. सॉरी. सॉरी. आधी काका, गुड मॉर्निंग. काय पाहिजे? नाही. तुम्हीच डोकावत होता ना? कोण? आम्ही हो. नाही. नाटकं करू नका. हा, काहीतरी प्लॅन दिसतोय तुमचा. चला बोला पटकन. प्लॅन वगैरे काही नाही. ते आम्ही असंच घरात फिरतोय. हो. अच्छा, असंच फिरताय काय? ते काय आहे, समजा आम्ही मोठेपणी इंटेरियर डेकोरेटर झालो. हो हो. तर 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 आतापासूनच बघायला पाहिजे ना की आपल्या घरात कसं इंटिरियर केलंय. अच्छा 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 अच्छा. नाही, मी काय म्हणतो, त्याआधी तुम्ही नीट थापा मारायला काय नाही शिकत? काय? आधी काका, अंघोळ झाली का रे तुझी? काय तर माझ्या आंघोळीवर का घसरलात एकदम? तुझी झाली का आंघोळ? ओ. हा, मग माझी पण झाली कधीच. आता निघालो मी ऑफिसला. म्हणजे आता कपड्यांना इस्त्री करायची असेल ना? अजिबात नाही. काय ना, आपला इस्त्रीवाला गावाहून आला परत. आता काय काम करणार? काम? आता काय काम करणार? चेंज करणार आणि ऑफिसला जाणार. आणखी काय? हे काय चाललंय काय तुमचं? नक्कीच काहीतरी प्लॅनिंग दिसतंय. चला बोला पटकन. मेघना मामी दिसत नाहीये. लवकर गेली का आज? हो, तिला जावं लागतं नाही का आता कॉलेजला? रोजच लवकर जाते का ती? हो. चेंज करावं लागणार ना आता? काय? ते काही नाही.
तुला ऑफिसला जायचंय ना, मग कपडे चेंज करावे लागतील. चला आधी मामाला कपडे चेंज करायचेत ना. काय साक्षी, आपण आदित्य मामा आणि मेघना मामीला कॅन्सल करूयात. हो ग, मी बाबांचं बघते काही काम मिळतंय का ते. पल्लव, तू विजया मामीचं बघ काही काम मिळतंय का ते. अगं आपल्या साईबाबांची कामं करण्यात काही थ्रिल नाही. अगं दुसऱ्यांची कामं करण्यात खूप मजा येते. साक्षीला बघ ना, किती चांगलं काम मिळालंय. हो ना, मी दुपारी सांगणार आहे माई आजीला. पण ती मला किती पैसे देईल रे? बहुतेक मला सगळ्यात जास्त पैसे मिळणार आहेत. असं थोडीच आहे, आम्हाला पण मिळतील चांगले पैसे. काय रे? काय चाललंय काय तुमचं? काही नाही खरंच. हो. चला बाय. 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 Yes. मिळालं मला काम मिळालं. यस. हेल्मेट आणि बाईक पुसायचं उद्या करतो. यस. आता फक्त मयूर राहिली. अरे हो, आता तुझं काय करायचं? चला रे बाय. बाय. सर, या सगळ्यांना आज नोटीस काढून प्रॉपर कन्फर्म केलंय. हे सगळेजण रविवारी सकाळी 9:30 वाजता वर्कशॉप अटेंड करण्यासाठी हजर होते. गुड. तुम्ही वर्कशॉप डिझाईन पाहिलं ना? हो सर. मंजिरी मॅडम, काय करूया मग? नेहमीसारखेच सेशन्स घ्यायचेत की काही सूचना आहेत तुमच्या? फार बदल करायची गरज नाहीये. पहिलं सेशन इंट्रोडक्टरी असेल. त्यात आपण प्रत्येकजण 5-5 मिनिटं बोलूया. त्यातून आपल्याला मुलांच्या अपेक्षा काय हे समजतील. त्यातून आपल्याला नवा विचार सुद्धा मिळेल. दुसरं सेशन असेल बॉडी लँग्वेजवर. आणि तिसरं विषय कसा मांडायचा यावर. आणि चौथं अर्थात समारोप. त्याच्यानंतर प्रत्येक मुलाचं 1 मिनिटाचं सादरीकरण, अर्थात एक विषय घेऊन. तो विषय कोणता ते ह्या दोघींवर सोपूया. काय मेघना? विषय असा हवा की त्या मुलांना सहज 1 मिनिट बोलता यायला पाहिजे. त्यांचा जर विषय जिव्हाळ्याचा असला ना, तर मुलं अगदी सहज उत्स्फूर्तपणे उत्साहाने बोलतात असा अनुभव आहे. त्यामुळे आपल्याला त्यांच्या क्षमतेचा अंदाज बांधता येतो. म्हणजे सोशल मीडियाचा वापर किंवा मी आणि माझा मोबाईल असं म्हणताय का तुम्ही? करेक्ट, बिल्कुल सही कहा आपने. शुरुआत हम यहीं से करते हैं, फिर आगे धीरे धीरे और गंभीर विषयों की ओर मुड़ेंगे. काय म्हणता नाईक सर? अरे हो तर. अरे माझ्यात हा आवडीचा विषय आहे. एक काम कर, तुम्ही मला उद्या प्रमुख पाहुणा म्हणून बोलवा. वा, छान. म्हणजे तुमचे 2 तास लेक्चर आणि आम्ही आपले पुतळे नेहमी सारखे. काय मॅडम? तराफे. हा सर. उद्याचा आपण रिकॅप करूया. हो सर. सकाळी आल्या आल्या चहा आणि शिरा उपमा. 1 घंटे बाद सर मी चहाऐवजी लिंबू सरबत करतोय, चालेल ना? बढिया बढिया. त्यानंतर काय समारोप संपल्यानंतर वडा चटणी आणि सँडविच. ग्रेट. तराफे, तुम्हाला माझ्याकडनं 50 मार्क. थँक्यू सर, थँक्यू. आणि उद्या हे सगळं असं केलं तर आणखीन 50 मार्क. आणि मेघना अंजली,
तुमचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन गरजेचं आहे, तेव्हा तयारीत राहा. ऍक्च्युली मॅडम, मला स्टुडंट म्हणून यायला जास्त आवडेल. हम्म, चव बघून सांगा. हम्म. काय करतेस मामी? अगं काय नाही, नानांना सांगते आमटीची चव बघून सांगा. गोळ्याची आमटी केली आहे ना. बापरे, हे नाही येणार मला. अगं पण तुला कोण म्हणतंय कर म्हणून? नाही तसं नाही. मयू, काय ग, काय झालंय? काही नाही. वा, झगा झाली आमटी. नाना तिखट नाही ना झाली? नाही, मग अशी वाटणार मिरी जास्त झाली की काय असं वाटत होतं. मस्त झाले. काय आदित्यसाठी स्पेशल का? हो. काय काय म्हणते खरी कमाई? हळू ना. म्हणजे पल्लव आणि साक्षीला काम मिळालंय. पल्लवनी आदिमामाचं काम करायचं ठरवलंय आणि साक्षीनी माई आजीचं. मी मेघना मामीचं काम करायचं ठरवलं होतं, पण ती हल्ली घरातच नसते ना, त्यामुळे फुकट गेला ना दिवस माझा. म्हणजे आता मेघना मामी आली असेल म्हणून मी बघायला आले ती काय काय कामं करते ते. पण ती किती अवघड कामं करते हो. गोळ्याची आमटी वगैरे ते मला कसं येणार? अगं कामच केलं पाहिजे असं काही नाही. काही मदत केली तरी चालते. फ्रीज मधून काहीतरी काढून दे, हे कापून दे, हे पुसून दे. बघ बघ बघ, लक्ष ठेव तू. ठीक आहे.